आलेलो आहे आणि नंदनवन कॉलनीमध्ये हे जे पोतराज आहे हे पोतराज आपल्या पाठीवर ते ओळ मारून आपले त्या ठिकाणी मागून आपलं जीवन जगत असतात. हा पोतराज आहे कर्नाटकहून आला. मित्र हो, पोतराज ही परंपरा फार जुनी आहे. देवीच्या भगत म्हणून तो ओळखला जातो. परंतु सध्या तरी पोतराज पद्धत खूप जुनी झालेली आहे हे आपलं यांच्यामध्ये आशिकतेपणा जास्त असतो आणि हे आपल्या मुलाबाळाला शिकवत नाही. याच्यामध्ये ते आपलं समाधान मानतात. आता माणूस कर्नाटक असून हॉस्पिटलच्या समोर झोपडी टाकून राहतो आणि हे पूर्ण शहरामध्ये कमी कमी प्रमाणात इकडं तिकडं गल्लीमध्ये मागून कहाँ से आए? कर्नाटक. आणि कुठं राहता? दूध हॉस्पिटल. दूध हॉस्पिटल. आणि हा मुलगा शाळेत जात नाही? जाते तिकडे आपल्या गावात. कुठं? कर्नाटक. बरं, आता तुम्ही हे किती वर्षापासून मागता? एवढं पुरा पटकन सुधारला मला. बरं, आणि कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही? आम्ही पोतराज. पोतराज. पोतराज आता परंपरा खूप दिवसापूर्वीची आहे, पण आता कमी झालेली आहे का नाही? तरी तुम्ही मागता. मग दुसरे कामं धंदे नाही करीत? नाही. का बरं? नाही, शिकून केला पुरा ते. नाही आता हे ताई आहे, हा मुलगा चालत टाकला तिकडे. हे शाळेला टाका. आणि तुम्ही जसं आता पोतराज झाले तसे हे पोतराज होऊ नये टाकलेलं आहे का? कर्नाटकामध्ये. किती लोक आहेत तुम्ही तिकडे? आम्ही 4-5 झोपड्या. 4-5 झोपड्या. त्या झोपड्यामध्ये राहता का? झोपड्यामध्ये. बरं, हो. इकडे असं उभं जाय छोटू. आता तुम्ही हे पोतराज पद्धती बंद करून या मुलांना चांगलं शिकवा. हां, किती मुलं आहे तुम्हाला? 2च आहे, एक मुलगी एक मुलगा. मुलगी जाती शाळेत? नाही, एक लहान आहे. लहान आहे. बरं. आता कर्नाटकमध्ये येऊन मग या ठिकाणी कर्नाटकमध्ये नाहीत का? कोणत्या देवीची भक्ती करता तुम्ही? पोतराज देवी आहे का? बरं. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोतराज पद्धती होती, पण ती आता बंद झालेली आहे. आणि आपले समाज काय सांगतो की बाबा आता ही पद्धत बंद झाली पाहिजे. आपल्या पोराला शिकवलं पाहिजे. शिकून चांगले मोठे अधिकारी झाले पाहिजे. आणि तुम्ही जर असं जर हे केलं, पोतराज बनवून हे केलं, किती पैसे भेटतात तुम्हाला रोज? 400-500 भेटतात. पण याच्यामध्ये तुम्हाला जरी समाधान वाटत असलं तर पुढं हे मुलांचं भवितव्य खूप अवघड आहे का नाही? त्याच्यासाठी काय करा, हे पद्धत बंद करा आणि मुलांना शाळा शिकवा.